पुरविली आडी जे जे केली तै काळी माय तरी ऐसी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले तरी उचलोनी कडेवरी माय तरी ऐसी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस माय तरी ऐसी सांगा कृपाळवा पांडुरंगा यदक्षरमनाख्येयम् आनन्दं भज केवलं श्रीमान
पुरुषार्थी ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आईची थोरवी सांगणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. कैलासवासी पार्वताबाई शंकररावजी कातोरे आईसाहेबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचा समस्त कातोरे परिवार आणि परिवाराचे नातेवाईक, विशेषतः आईसाहेबांचे दोन्ही सुपुत्र म्हणजे माजी सरपंच रोहिदास भाऊ शंकर कातोरे, धनाजी शंकररावजी कातोरे आणि दिवंगत असणारे तानाजी कातोरे, त्यांचे सर्व परिवार, आईसाहेबांच्या मुली शिलाताई काळूजी टिळे आणि राजूबाई रामकृष्ण खातळे, त्याचबरोबर डॉक्टर किरण परसरामजी कातोरे नातू, परसरामजी कचरू कातोरे पुतणे, राजारामजी कचरू कातोरे पुतणे, दशरथ कचरू कातोरे पुतणे, लीलाबाई तुकारामजी शेळके पुतणी, सुनीताताई देवीदास दुशिंग पुतणी आणि संगीताताई गणपत बोराडे पुतणी, सर्व नातवंड, मुली, पुतणे पुतणी, दोन्ही भाऊ दोन्ही बहिणी, सर्वांच्या वतीनं आईसाहेबांच्या वर्षश्राद्धानिमित्त होत असलेला हा कीर्तन सोहळा, अन्नदानाचा सोहळा, गुणीजन मंडळीमध्ये विशेषत्वानं संगीत अलंकार, गानकोकिळा, आपल्या परिसराचं भूषण रोहिदासजी महाराज मते गुरुजी, टाळ्या वाजवा महाराजांसाठी, दुसरे आमचे सहकारी संगीत अलंकार भास्करजी महाराज कानव, दोन्ही गुणवान आणि ह्या दोघांना वाजवणारे माझ्या सकट आमचे जीवलग मित्र मृदंग अलंकार, तालमणी तालरत्न किरणजी महाराज गोसावी, हार्मोनियम वादक, गावातील सर्व हरिभक्तीपारायण भजनी मंडळी, संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळी, आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय गणेशजी महाराज गवते आदी करून सर्व पाहुणे मंडळी. दादांनी वेळोवेळी अनेक वेळा फोन केला, संपर्क केला. कधी आपण कार्तिकी यात्रा झाल्याबरोबर सेवा घेतली आणि याच्यावर संकट बरेच आले, पण मी ठरवलं होतं 4 महिन्यापासून सेवा घेऊन ठेवली आहे, कितीही संकट आले तर ही सेवा चुकवायची नाही. इथूनच आलो जवळून 450 किलोमीटरचा प्रवास करून परळी वैजनाथवरनं पहाटे 3ला निघालो, बरोबर आपल्याकडं 9:30ला आलो. आता 1 वाजेपर्यंत तुम्हाला काही सोडत नाही. विठाला या पगार महाराज रॉयल एंट्री. हो, मग पगाराच्या टायमालाच पगार आला पाहिजे. आमच्या आळंदीतले गुरुबंधू आपल्या तळेगावकर आमचे पगार महाराजांचंही धन्यवाद आहे. स्त्री जीवन आजच्या अभंगात मला आपल्या डोळ्यापुढं आणायचे. स्त्री जीवनाचा प्रवास 3 टप्प्यातून होतो. काही काळ ती एका कुटुंबाची मुलगी असते, कालांतराने ती एका पुरुषाची पत्नी असते आणि तिथून पुढं आयुष्यभर ती तिच्या मुलांची आणि कुटुंबाची आई अथवा माय असते. विठाला आणि स्त्रीला दुय्यम दर्जा कोणीही द्यायचा नाही आणि देऊ सुद्धा नाही. आमच्या शास्त्रानं स्त्रीचा गौरव केला. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवतः. ज्या घरामध्ये नारीचा सन्मान होतो तिथे 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं. आपल्याकडं पत्नीला अर्धांगिनी म्हणण्याचा प्रघात आहे. अर्धांगिनीचा अर्थ माहीत आहे? अर्धांग. अर्धांगिनीचा सरळ अर्थ आहे अर्ध अंग, म्हणजे अर्धा अंग पुरुष आहे तर अर्धा अंग स्त्री आहे. मग प्रपंचामध्ये पुरुष जसा महत्त्वाचा आहे स्त्री महत्त्वाची आहे. परमार्थात देव जसा महत्त्वाचा आहे देवी तशी महत्त्वाची आहे.
भगवान शंकराला सुद्धा आपल्या अर्ध्या अंगामध्ये जागा द्यावी लागली. कोणाला? अर्धनारी. अर्धा अंग महादेव आणि अर्धा अंग पार्वती. याचा अर्थ स्त्री पुरुष समानता भगवान शंकरानं स्वीकारली आहे. ज्ञानोबारायला विचारा, अमृतानुभवात पहिली ओवी आहे. ऐसी ही निरुपाधिके जगाची जी जनिके ते वंदिली मी या मुळीके देवो देवी. माऊली म्हणतात मी देवालाही वंदन केलं आणि देवीलाही वंदन केलं. कारण सांगतो. शिव शब्द आहे. शिव. शिवमधली पहिली वेलांटी म्हणजे शक्ती आहे. वेलांटी बाजूला काढली तर खाली काय राहील? शव म्हणजे म्हणा म्हणा. शव म्हणजे प्रेत. प्रेत म्हणजे मड म्हणा ना सर. मुर्दा. मुर्दा. भगवान शंकर सुद्धा जर पार्वती सोबत नसतील तर मड आहेत. राधेश्याम मध्ये राधा आहे. राधेश्याम मधला बाजूला काढला तर खाली आधेश्याम राहतो. श्याम राधा के बिना श्याम आधा होता है. राधा नसेल तर श्याम आधा आहे. शक्ती नसेल तर शिव शव आहे. राम मध्ये म्हणजे सीता आहे. बाजूला काढला तर खाली आम राहतो. आम म्हणजे सामान्य. ते दिल्लीवाल्याचा पक्ष. शाबास, तुमचा चांगला अभ्यास आहे. यांना जिल्हा परिषद लढवाय पाहिजे होते खरं तर. आम. सीता के बिना राम आम होता है. राधा के बिना श्याम आधा होता है और शक्ति के बिना शिव भी प्रेत की बराबर हो जाता है. विठाला. म्हणून आमच्या संतांनी भगवंताला सुद्धा कुळदेवी म्हटलंय. कुळीची हे कुळ वादक असल्यावर असं जमतंय बघा. दोन असल्यावर काय होतं मग ते दुसऱ्या आवर्तनाचा प्रश्न येतो. हे असं एक असल्यावर चाल. कुळीची हे कुळदेवी केली ठावी देवी. आमच्या विठोबाला भगवंताला संतांनी बापही म्हटलंय आणि आईही म्हटलंय. विठ्ठल बाप माय चुलता. कृष्ण माझी माता. कृष्ण माझा. दत्त माझी माता. दत्त माझा. याचा अर्थ आम्हाला देव मान्य आहे, देवी मान्य आहे, तसं पुरुषही मान्य आहे आणि स्त्रीही मान्य आहे. संसाराचा गाडा व्यवस्थित हाकण्यासाठी दोन्ही चाकं तेवढ्याच ताकदीनं चालले पाहिजे. संसार रथाचं एक चाक पती असेल तर दुसरं चाक पत्नी आहे. म्हणून पत्नीला दुय्यम दर्जा घरात नसला पाहिजे. आपण पत्नीला ग्रहलक्ष्मी म्हणतो. मग नारायणाची लक्ष्मी जशी महत्त्वाची आहे तसं प्रत्येक पुरुषाची ग्रहलक्ष्मी सुद्धा महत्त्वाची आहे. विठाला. त्याग म्हणजे स्त्री आहे बघा. ती मुलगी असताना सदैव बापाच्या इज्जतीचा विचार करते. कुठल्याही मुलीचं जीवन अभ्यासातून लोक म्हणतात मुलगाच पाहिजे. मी एकाला विचारला काय मुलगा मुलगाला. हे महाराज वंशाला. मी म्हणलं तुझा वंश कोणाचा आहे सांग. तू छत्रपती शिवाजी महाराजाच्या वंशात आला का तू महाराणा प्रतापाच्या वंशात आला का तू अहिल्याबाई होळकरांचा वंश चालवणार आहे. 1.5 एकर जमीन त्याच्यात एका एकरात येड्या बाबळी आहेत. त्या तुला काढणं होईना वंश वाढवायला निघाला. पायकून ठेवा. बऱ्याच ठिकाणी वंशाचे दिवे रात्रीच्या वेळेला बॅटरीनं शोधावं लागतात. कुठल्या गटारात लोळायला लागलेत. मग बॅटरी लावून शोधून आणणाऱ्या दिव्यांपेक्षा 2 घरात उजेड देणारी आमची पंथी कधीही परवडली.
माहेरात राहून बापाचं नाव उज्ज्वल करते आणि सासरमध्ये संसार करून सासर घरचं नाव उज्ज्वल करते. 2 घरात उजेड देणारी पंथी. तुम्ही बघा, मुलांचं बापावर प्रेम आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मुलीचं बापावर प्रेम आहे. निरीक्षण करा तुम्ही, बालपणापासून त्या मुलीचं निरीक्षण करा. ते जुन्या काळात एक दृष्टांत सांगितला जायचा. घरात दूध नसायचं, अचानक 5 पाहुणे घरी यायचे, मग दूध शेजारून आणावं लागायचं. आई मुलीला सांगायची, बाळ हे 5 रुपये घे आणि शेजारून दूध आण. ती मुलगी एवढ्या नाजूक पद्धतीनं जायची, पदराखाली तो ग्लास लपवायची, हातात 5 रुपयाचा ठोकळा घ्यायची, जायची 5 रुपये द्यायची, दूध घ्यायची, बैठकीतून दूध घेऊन जायची. पण कुठल्या पाहुण्याला थांग पत्ता लागत नसायचा. लेकरू गेलं कधी, आलं कधी. तेच काम पोराला सांगू द्या, बाळ्या जा दूध घेऊन ये. बाळ्यानं म्हणायचं 5 मला दे, 5 दुधाला दे. 5-5चे 2 ठोकळे ग्लासात टाकणार आणि बैठकीतून ग्लास खळखळखळ वाजवत जाणार. आमच्या बापाकडं दुधाचा थेंब नाही. बापाची इज्जत चव्हाट्यावर टांगायचं काम पोरं करतील, पण बापाची इज्जत पदराखाली झाकून ठेवण्याचं काम मुलगी करल. विठाला मला मुलांची निंदा करायची नाही, मुलं चांगलेच आहे, पण आज एका आईचं, स्त्रीचं आपल्याला जीवन पुढं आणायचं म्हणून गौरव तिचा करायचा. आमच्या संतांनी सुद्धा जेव्हा जेव्हा कौतुकाचा विषय आला तेव्हा पहिला नंबर मुलांचा लावला नाही, पहिला नंबर कन्येचा लावला. कन्यापुत्र होती, जे अगोदर नंबर कोणाचा आहे? कन्येचा, नंतर पुत्राचा. कारण प्रेमच तेवढं आहे. सासरी जाणारी मुलगी आपण निरीक्षण करा, बापावर तिचा विशेष जीव. ती आईच्या गळ्याला पडते, पण हंबरडा बापाच्या नावानं फोडते. आई चालले ग, बाप सांभाळ माझा. तुझा स्वभाव फटकळ आहे, तू बोलताना विचार करत नाही, फाडकन बोलून जाते. आजपर्यंत ठीक होतं, मी सावरायला होते. पाया पडते तुझ्या. माझ्याही बापाला अंतकरण आहे, त्यालाही शब्द लागतात, वेदना होतात. फक्त आजपर्यंत मी सावरत होते म्हणून त्याला आवरता येत होतं. उद्यापासून मी घरी नाही बरं, तोंड आवर स्वतःचं, बाप सांभाळ माझा. भावाला सांगते, दादा पाया पडते तुझ्या, आपल्या बापाचं नाव खराब होईल असं वागू नको. माझ्या कानावर आलंय अधूनमधून तू प्यायला लागलास, वरातीत घेता घेता हल्ली ढाब्यावर पण थांबायला लागलास, उशीर व्हायला तुला घरी यायला. 4-2 वेळा तुझ्या चालण्यावरून आणि बोलण्यावरून मी ओळखलंय. दादा आपला बाप गावचा कारभार करतो रे, सप्ताहाचा कारभार सगळा आपला बाप बघतो. गावात कुठले महाराज आले पाहिजे, कुठले गायक वादक आले पाहिजे, आपला बाप ठरवतो. उद्या जर तू गावात पिऊन मिरवताना दिसला तर लोक बापाच्या तोंडात शेण घालतील आपल्या. नको गावाला शहाणपणा शिकू, पोराकडं बघ, दारू पिऊन लोळायला लागला म्हणतील. पाया पडते दादा, आपल्या बापाचं नाव तुला सांभाळायचं. भाऊजाईला हात जोडते, वहिनी जाते ग, बाप सांभाळ माझा. सकाळी 8 वाजता जेवायला लागतं त्यांना, दुपारी 4 वाजता चहा घेतात. 4चा चहा नाही मिळाला ना त्यांचं डोकं दुखायला लागतं. वहिनी पाया पडते तुझ्या, सकाळी 8ची भाकरी आणि 4चा चहा माझ्या बापाचा चुकवू नको. आजपासून तू या घरची लेक, माझी जागा तू घे, बाप माझा सांभाळ. शेजाऱ्या पाजाऱ्याला हात जोडते, काका जाते हो, तात्या येते हो, काकू चालले बघ, बाबाला सांभाळ माझ्या. फक्त बाप असतो. तुम्ही निरीक्षण करा, गरिबा घरची लेक असू द्या, श्रीमंताची असू द्या, खेड्यातले असू द्या, शहरातले असू द्या, जास्त शिकलेली असू द्या, थोडी शिकलेली असू द्या, सासरवरून मुलगी माहेरला निघाली, तिच्या पिशवीमध्ये बापाच्या आवडीचा कुठला तरी खायचा पदार्थ असतो, म्हणजे असतोच. माहेरात जाणार, पिशवी ठेवणार, आईला सांगणार, आई माझ्या मैत्रिणी आल्यात, मी तिकडं जाऊन येते, त्या अगोदर बाबा आले तर पिशवी घे, त्यातला डब्बा काढ, डब्यात ताज्या खव्याची गुलाबजामुन आहेत,
मी हातानं बनवलेत, बाबांना आवडतात फार. आल्याबरोबर काढून खायला दे, सांग तुमच्या ताईनं आणले म्हणावं. फक्त बाबा असतात डोक्यात. मी पदरचं बोलत नाही. आमच्या संतांना जेव्हा भगवंताचा विरह असह्य होतो, पंढरी सोडून भगवंताला सोडून गावाकडं जेव्हा संत मंडळी निघतात, तेव्हा तुकोबाराय म्हणतात आमच्या वेदना सासरी निघालेल्या मुलीसारख्या असतात. सासुऱ्यासी जाय कन्या, सासुऱ्यासी सासुऱ्यासी. आमच्या संतांना सुद्धा त्या मुलीचे दाखले वापरावे लागले ती व्याकुळता सांगण्यासाठी. माझा मुद्दा इथं आहे. मुलगी बापावर एवढं प्रेम करते. रामायण वाचा. राजा जनकासारखा विदेही महात्मा मुलगी सासरी पाठवताना ढसाढसा रडला. भागवत वाचा. कण्वासारखा मुनी शकुंतले करता ढसाढसा रडला. आणि रामायणातच पुन्हा वाचा. हिमालयासारखा पर्वत पार्वती नावाची लेक सासरी पाठवताना ढसाढसा रडली. मुलगी बापावर प्रेम करते, बापही मुलीवर तेवढंच प्रेम करतो. पहा, निरीक्षण करा. सासरी जाणारी मुलगी आणि लग्नाचा दिवस, त्या बापाला असं वाटतं एखाद्या भिंतीवर डोकं आपटावं का काय. व्याकुळ झालेला आहे. लग्नाच्या 4 दिवस आधीपासून बेचैन आहे. कुठंतरी एकांतात बसून रडावं असं त्याला वाटतं, पण रडत नाही तो. त्याला माहीत आहे मी रडत बसलो तर लग्न पार कसं पडल. एखादा वृंदावन लॉन्ससारखं लॉन्स मला बघायचं आहे. ब्राह्मण मलाच सांगायचं आहे, आचारी मलाच सांगायचं आहे, आलेल्या गेलेल्यांचं आगत स्वागत मलाच करायचं आहे. लॉन्स बुक करतो, ब्राह्मणाला सांगून ठेवतो, आचार्याला सांगून ठेवतो, बँडवाल्यांना सुपारी देऊन ठेवतो. लग्नाच्या दिवशी सगळ्यांना वारंवार फोन करून वेळेत बोलून घेतो. लॉन्सच्या दारात उभा राहतो. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हात जोडून स्वागत करतो. लग्न यथासांग पार पडलं. पंक्तीमध्ये फिरतो. वाडप्यांना सांगतो, हे नवरदेवाचे मामा आहे बाबा, वाढा यांना व्यवस्थित. या नवरदेवाच्या मावशी आहेत, इकडं लक्ष ठेवा, नवरदेवाचे नातेवाईक नाराज नाही झाले पाहिजे. सगळं व्यवस्थित जीव घालतो. मुलगी गाडीत बसून निघाली. सगळं गाव रडायला लागतं, पण तो डोळ्यापर्यंत आलेले अश्रू गिळून घेतो. कंठापर्यंत आलेला हुंदका थोपून ठेवतो. त्याला माहीत आहे मी धीर सोडला तर बाकीच्यांना कोणी आवरायचं. सगळ्यांना सांगतो रडू नका, जाऊ द्या लेकराला, रडू नका, जाऊ द्या लेकराला. आणि एकदा गाडी मंगल कार्यालयाच्या गेटच्या बाहेर गेली. सरकन मागं फिरतो. मंगल कार्यालयातल्या एखाद्या खांबाला पाठ लावून बसतो. गुडघ्यात डोकं घालतो आणि 4 दिवसापासून अडवून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो. मुलीच्या आठवणीनं एकटा बसून गुडघ्यात डोकं घालून ढसाढसा रडतो. तो बाप असतो, ध्यानात ठेवा. बाप पाषाणाचं हृदय असलेल्या पुरुषाला सुद्धा ढसाढसा रडवण्याचं सामर्थ्य जिच्याकडं असतं तिला लेक असं म्हणतात. विठाला मुलामुलींची मात्र एकच जबाबदारी आहे. मुलगा असो मुलगी असो, आपल्या बापाचं नाव वाढवण्याचा प्रयत्न दोघांनीही केला पाहिजे. वाढवी महत्व
वाढवी महत्त्व वडिलांचे. मुलीचं मी सांगितलं, स्त्री पहिल्या टप्प्यात मुलगी आहे आणि मुलगी असताना तिच्याकडून एवढं प्रेम कुटुंबाला दिल्या जातं. कालांतराने ती एका पुरुषाची पत्नी आहे. आता पत्नी झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी आहे तिच्यावर. आई वडिलांना ज्या भावनेनं जपलं, सासू सासऱ्यांना त्या भावनेनं जपायचं. आपल्या भावंडांवर जे प्रेम केलं, पतीच्या भावंडांवर तेच प्रेम करायचं आहे. आपल्या परिवाराला जसं आपलं मानलं तसं सासर घरी जाऊन त्या परिवाराला सुद्धा आपलंसं करायचं आहे. आणि तिच्या प्रवासात 6 लक्षणानं ती युक्त होत असते. शास्त्रकारांनी वर्णन केलं पतिव्रतेचं. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षड्गुण यतती पतिव्रता नाम. कार्य करण्यामध्ये ती मंत्र्यासारखी असली पाहिजे. मंत्री म्हणजे आताचे नाही. आताच्या बऱ्याच मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतोय की काय. महिला आयोगाचा झालाय, शिक्षण मंत्र्याचा होतोय की काय असं वाटतंय. आणि असंच गुंतत गेलं तर ह्या अशोकामुळं अर्धा डझन मंत्री शोकसागरात गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला मंत्री त्या काळातला राजा, प्रधान, मंत्री असायचे. तो मंत्री राजा 2 महिने मोहिमेवर गेला तरी राज्यकारभार मंत्र्याच्या देखरेखीखाली व्यवस्थित चालायचा. तो मंत्री. आता हे असंच आहे पहा. आमची महाराज मंडळी सकाळी एक, संध्याकाळी एक. तुमचंही तसंच आहे, माझं मध्ये तिसरं पण आहे. 3 सध्या दौऱ्यावर आहेत. आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी पोरांच्या परीक्षा चालू आहेत, पोरांचे ट्युशन चालू आहेत, त्याचा घरचा अभ्यास आहे, त्याचं सगळं नियोजन आहे. हे ज्यांच्याद्वारा चालवल्या जातं त्यांना गृहमंत्री म्हणायचं. तुमचं तरी बरं आहे, तुम्हाला परिसरातच आहे. आम्ही रोज 400च आहेत. सुटकेस ते मोतीवाले फिरतात बघा, मोती विकत. आमचं काम तसं आहे. एकदा 8 ड्रेस भरले, बॅगने गाडीत टाकली, 8व्या दिवशीच घरी. बायको म्हणते आला का सप्ताह. थांबणारे एखादा हप्ता का अजून पुढं जायचं आहे दुसरा सप्ताह. पतीच्या गैरहजेरीत घरामध्ये कसलीही तक्रार न होऊ देता उत्तम प्रकारे कारभार चालवते. तिला कार्येषु मंत्री असं म्हणतात. विठाला करणेषु दासी. सेवा करताना ती दासीसारखी राबते. बघा तुम्ही, माहेरातून सासरी आली ती हळूहळू नवरा माझा, नवऱ्यानंतर घर माझं, घरानंतर जमीन जुमला माझा, आणि हे सगळं माझं म्हणून किती आपुलकीनं जपते. बरं मला सांगा, 2 कोटीचंही घर बांधलं, घराची स्वच्छता कोणी ठेवायची? बोला ना, बोला ना. नथीवाले आजी पत्नीनंच ठेवायची. हां, तुम्ही कामवाली लावून ठेवा, नाही तर स्वतः बेजार होऊन करा, पण घर कसं स्वच्छ असलं पाहिजे. आणि घर जर 8-8 दिवस नाही झाडलं, आमच्यासारखे महाराज घरी आले, पहिलं वाक्य उचलतील, अरे घर आहे का? म्हणा म्हणा, घर आहे का उकिरडा. मग घराला घर पण देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती स्त्री करते, पत्नी करते. म्हणून करणेषु दासी, भोज्येषु माता. ऐकून ठेवा आई साहेब, स्वयंपाक बनवताना तुम्ही आईच्या भूमिकेत जाऊन बनवला पाहिजे. आई लेकराकरता ज्या आवडीनं बनवते आणि ज्या प्रेमानं लेकराला भरवते, तेवढ्याच आवडीनं तिनं नवऱ्याचाही स्वयंपाक केला पाहिजे आणि तेवढ्याच प्रेमानं वाढला पाहिजे. काय काय मावल्या बनवतात उत्तम, पण वाढताना घोटाळा. काय कामं असतात तुम्हाला? एकदाच 3 चपात्या, भली मोठी भाजी, एवढा मोठा भात, नवऱ्याच्या पुढं ठेवायचं ताट, आणि बाई गेली दुसऱ्याच कामाला. अरे त्याला भूक किती आहे बघा, त्याचा अंदाज घ्या. त्यानं 3च्या जागेवर 5 खाऊ द्या, पण टप्प्याटप्प्यानं खाऊ घाला. बसत जाऊ जाऊ. जुन्या म्हाताऱ्या सांगायच्या पोरीला,
लग्नानंतर पहिल्यांदा पोरगी माहेरी आली की म्हणायच्या माय नवऱ्याच्या पोटाला जपत जा. बरोबर आहे का? नवऱ्याच्या पोटाला जपत जा. साधं गणित आहे. नवऱ्याच्या प्रेमाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे पोरीनं ध्यानात ठेवलं पाहिजे. विठाला बसावं जवळ, आग्रह करावा. हे का जास्त आग्रह केल्यास होऊन काय होणार आहे? ढेरी वाढेल. ह्याच्या पलीकडं का? ढेरी वाढली तरी चालेल, पण नवरा आग्रहपूर्वक जेवला पाहिजे. पत्नीची भूमिका ही पाहिजे. भोज्येषु माता, मी बोलत नाही, माऊलींनी सांगितलंय. सुगरणी आणि उदारी स्त्रीचं लक्षण आहे. रसज्ञ आणि जेवणारे पुरुषाचं लक्षण आहे. बाई सुगरण असावी, वाढायला उदार असावी, जेवणारा चवीनं खाणारा असावा आणि निरोगी असावा. काय काय माणसांना चव कळत नाही महाराज. परवा एक जण माझ्यासोबत जेवायला बसलं, पुरणाची पोळी पिठल्यासोबत खाऊ लागलं. मी म्हणलं बेशरम, जा तिकडच्या खोली. कशासोबत काय खावं गणित कळलं पाहिजे ना. तुम्हाला सेवया माहीत आहे का? सेवया आमच्या मराठवाड्यात त्याला बोटुळे म्हणतात. शेवया. आता सेवया जर खायच्या तर त्यात दूध टाकावं, त्यात तूप टाकावं, साखर टाकावी. एक जणानं शेवयामध्ये सांगूच का ताक टाकून खाऊ लागलं. याला म्हणायचं मूर्ख जेवणारा. बाई सुगरण असावी, वाढायला उदार असावी, जेवणारा निरोगी असावा आणि चवीनं खाणारा असावा. विठाला शयनेषु रंभा, पत्नीचा साज श्रंगार नटणं थटणं सगळं नवऱ्यासाठी असावं. माझी तक्रार आहे महाराज आधुनिक आमच्या बहिणींबद्दल. घरात 500 साडी आहे, घरात 500 साडी आहे आणि बाई गाऊनवर फिरायला लागली. मग त्या 500 साड्याला काय काडी लावायची आहे का? तुम्ही नवऱ्याच्या पैशानं साड्या घेतल्या ना, नवऱ्यासमोर साडी घालूनच मिरवत जा. तिचं सजणं, तिचं धजणं, तिचा श्रंगार, तिचं सगळं काही पतीसाठी असावं. शयनेषु रंभा. धर्मानुकूला, धर्मानं वागणारी असावी. आणि क्षमया धरित्री, धरित्रीसारखी क्षमाशील स्वभाव हे पत्नीचे लक्षण आहेत. मुलगी कालांतरानं पत्नी झाली, या लक्षणांनी युक्त होऊन तिनं नवऱ्याचा संसार उभा केला. आमच्या संतांना जेव्हा एकनिष्ठता देवाची सांगायची असते तेव्हा ते सुद्धा पतिव्रतेचंच उदाहरण. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. काय उदाहरण आहे महाराज. त्याच्याही पुढची एकनिष्ठता. हे एक झालं. एक धरिला चित्ती, काय आमच्या संतांची निष्ठा आहे. आता हे एक रकुमाईचाच का म्हटले, त्याला 16,000 आहेत. असंही जमलं असतं. सत्यभामेचा पती जमलं असतं, पण रकुमाईचाच का, त्याचा ऐका. भगवान श्रीकृष्णाला बायका 16,000 आहेत, पण रुक्मिणीला मात्र भगवान एकटाच आहे. तसं भगवंताला भक्त लाखांना असतील, पण भक्ताला भगवंत एकच आहे. एवढी निष्ठा त्याच्यावर असली पाहिजे. म्हणून रखुमाईचा हे एक कारण आहे. आणि दुसरं लौकिक उदाहरण देतो तुम्हाला. हो का, माणूस केवढाही मोठा होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, प्राध्यापक होऊ द्या, IAS IPS होऊ द्या, महाराज होऊ द्या, तो त्याच्या सासरवाडीत गेल्यावर त्याची ओळख काय? महाराज म्हणून, साहेब म्हणून नाही. त्या पोरीला माहेरात जे नाव असतं तिच्या नावावरून ह्याची ओळख आहे. बरोबर आहे का? केवढाही साहेब गावात आला, बाया काय म्हणतात, माय संगीचा नवरा आला काय नो. कोणाचा नवरा? संगीचा नवरा, मंगीचा नवरा, ठकीचा नवरा. तुमच्या सासरवाडीत असंच आहे का?
कोणाच्या माझ्या सासरवाडीत गेल्यावर लवंगीचा नवरा म्हणते. अरे वा लवंगी वहिनी. दुसरं नाव आहे हे. हा, मला महाराज कोणी म्हणत नाही. सासरवाडीत आज कीर्तन कोणाचं आहे? म्हाताऱ्या म्हणतात लवंगीच्या नवऱ्याचं आहे. अरे मी म्हणलं हबप झालोय, PhD झालोय, शास्त्री झालोय. शास्त्री तर म्हणा. एक म्हातारी म्हणली तू किती बी मोठा होय, शेवटी आमच्या लवंगीचा नवराच. तसं आमच्या संतांची ही भाषा आहे. देवाला सांगतात तू कितीही मोठा हो, शेवटी तो आमच्या रखुमाईचा पतीच आहेस. निष्ठा सांगत असताना उदाहरण पतिव्रतेचंच घेतात. विठाला म्हणून पुरुष मंडळी ऐकून ठेवा, घरात पत्नीचा सन्मान ठेवायला शिका आणि आपण सुद्धा पतीचा सन्मान ठेवायला शिका. तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही, माझ्यासमोर सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. तक्रार आमची हल्लीच्या पिढीबद्दल आहे. पूर्वीच्या काळी अहो नवऱ्याचं नाव सुद्धा घेत नव्हत्या बाया. एखादीला म्हटलं ना का तुमच्या नवऱ्याचं नाव, सांगत नसायच्या महाराज. मग ती शेजारची दुसरी सांगायची हिच्या नवऱ्याचं नाव अमुक अमुक आहे म्हणून. कारण यांनी एकेरी नाव कधी घेतलेलं नाही. नाव घ्यायचं असलं तर उखाण्यातूनच घेणार. देवळीत देवळी सांगू का? देवळीत देवळी देवळीत चांदीच्या तारा. राव निघाले शास्त्रीचं कीर्तन ऐकायला, वर मोत्याचं छत्र धरा. असं उखाण्यातून नाव घ्यायची सवय यांना. एकेरी आता हल्ली फार अवघड झालं. तुमच्यात नाशिकमध्ये 2 महिन्यापूर्वी एका घरी बसलेलो, म्हातारी गप्पा मारत होती. तेवढ्यात एका पोरीनं फोन उचलला, फोन लावला. म्हणे सुनील सगळा स्वयंपाक तयार झाला आहे, येताना श्रीखंड घेऊन ये. तिनं फोन ठेवला. मी म्हणलं ताई सुनील कोण? म्हणली माझा नवरा. मी म्हणलं बरोबर, सुनील अनिल. सुनील श्रीखंड अनिल. म्हणलं तू टेन्शन घेऊ नको. हल्लीचे संवाद आहेत घराघरात, थोडंसं बिघाड झाला. नवरा बायकोला म्हणतो गा बस तुला काही म्हणा म्हणा कळत नाही. आणि यांचं पण तेच चालू आहे, गप्प बसा तुम्हाला काही. मी काय म्हणतो, आपण थोडा बदल केला तर नाती टिकवायची तर 2 पावलं मागं येत जावं. यशस्वी माघार विजयापेक्षा कमी नसते. नवऱ्यानं घरी आल्यावर बायकोला म्हणत जावं तुला माझ्यापेक्षा कळतं. आणि बायकोनं बाहेरच्या व्यवहारात नवऱ्याला म्हणावं तुम्हाला माझ्यापेक्षा कळतं. तुला काय कळतं, तुम्हाला काय कळतं म्हणण्यापेक्षा तुला माझ्यापेक्षा कळतं, तुम्हाला माझ्यापेक्षा कळतं हा संवाद घरात होऊ द्या. संसार आनंदी व्हायला वेळ लागणार नाही. विठाला बरं ऐका, सगळं सगळ्यांना कळतंय का गुरुजी? सगळं सगळ्यांना कळतं. 3 वाक्य सांगतो. एकाला सर्व कळत नाही, सर्वांना एक कळत नाही, आणि सर्वांना सर्व बिलकुलच कळत नाही. कीर्तन संपल्यावर एखादा माझ्याकडं आला, म्हटला महाराज ताप 102च्या आसपास गेला हो, काहीतरी बघा. मी त्याला सांगेल बाबा मी डॉक्टर आहे, पण आरोग्याचा नाही, साहित्यशास्त्रातला आहे. तुला ताप घालवायचा तर BHMS जा, BMS जा, BDS जा, MBBS जा, MD MS जा. या डॉक्टरांकडं तुझा इलाज होणार नाही. इथंच 3 गोष्टी आहेत ना, वादन आहे, गायन आहे, वक्तृत्व आहे. मला हे दोन्ही येत नाही. गाता पण येत नाही, वाजवता पण. वाजवण्याचं सोडा महाराज, मला मृदंग चढलेला उतरलेला पण कळत नाही. मग आता मला कळत नाही तर मी विनाकारण यांचं डोकं खावं का? यांना उगच म्हणायचं इकडून हाना, तिकडून हाना, तिकडून हाना. त्यांनी मृदंग इथं ठेवला आणि मला म्हटले कुठं हाणायचं आहे तिथं हाना. मग मी म्हणायचं मला कुठं येतं, येत नाही तर गप कीर्तन करायचं. त्यांना त्रास द्यायचा नाही. हे आमचं झालं. तुमचं ऐका, तुम्ही गप्प जेवत नाही. मी म्हणतो एकाच दिवशी भाजीत मीठ कमी असलं तर काही जीव जाणार आहे? खा ना एकाच दिवशी कमी मिठाची, उलट BP वाढणार नाही. एकाच दिवशी चव नाही आली असं समजायचं आज आपल्या तोंडाला चव नाही. बायकोच्या स्वयंपाकाला नावच ठेवायचं नाही. चांगला झाला म्हणायचं, चांगला झाला. ती आवडीनं कधीतरी चांगला करलच ना. आपल्याला लय नाद, भाजी अशी झाली पाहिजे, भाजी तशी झाली पाहिजे, भाजी अशी कर, भाजी तशी कर. बायकोनं हाताला धरून स्वयंपाकघरात नेलं आणि आपल्याला जर म्हणाली आजची फोडणी तुम्ही टाका, एकदा कळू द्या मला कशी करायची.
मग तिथं म्हणायचं हे मला कुठं येतं, येत नाही तर गिळायचं गपचूप, विनाकारण नाव ठेवायचं नाही. माझा मुद्दा आहे, स्त्री जीवन मुलीच्या भूमिकेतून गेलं, तिनं बापाला रडवलं. स्त्री जीवन पत्नीच्या भूमिकेत आलं तेव्हा पतीचा संसार तिनं उभा करून दाखवला. आता ती स्त्री कालांतरानं एका कुटुंबातल्या सदस्यांची आई होणार आहे. ते जीवन आपल्याला बघायचं आहे. विठाला मग आईची भूमिका काय आणि आई बाळासाठी काय करते याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या तुकोबारायांनी एका शब्दात सांगितलं, बाळाच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पुरवण्यासाठी जिचा अट्टहास असतो तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जो आत्मा प्रत्यक्ष ईश्वराची बरोबरी करतो त्या आत्म्याला आई असं म्हणतात. बघा, तिचं जीवन फक्त बाळाच्या भोवती फिरत असतं. मातेची या चित्ती अवघी बाळकाची लेकुराचे गीत गीत लेकुराचे गीत हे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एक मला अर्धा तास फक्त आई उभी करू द्या आपल्या पुढं. ह्या दोघं भाऊ दोघं बहिणी, नुसते भाऊ बहिणीच नाही तर पुतणे पुतण्या आदी करून नातवंड, या सगळ्याच्या मायेचा हा सोहळा आहे. विठाला विठाला. 9 महिने बाळाला पोटात वागवणारी आई आहे. गर्भवासाच्या यातना सहन करून बाळाला जन्म देणारी आई आहे. चिवचा काऊचा घास म्हणून बाळाला घास भरवणारी आई आहे. त्याला बोटाला धरून चालायला शिकवणारी आई आहे. त्याच्या बोबड्या बोलाचं आणि वाकड्या पावलांचं सहर्ष स्वागत करणारी सुद्धा आईच. काय माऊलीने गोड ओविलेली महाराज. बाळक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले, हे चोज करुणी माऊली रिजेचे. वाकड्या पावलांना आणि बोबड्या बोलांना सांभाळून घेण्याचं काम आई करते. आता वाकडी पावलं बोबडे बोल बालपणीच पडतात असं समजू नका. बऱ्याच जणाचे तरुणपणात पण वाकडे पावलं आहेत आणि तरुणपणात पण बोबडे बोल आहेत. दारात उभं राहून म्हणताय कीर्तन सुरू हे, हे बोबडे बोल. आणि वाकडे पावलं बाजारातूनच लय जिम खेळत येतो गडी. पण त्याही वाकड्या पावलांना आणि त्याही बोबड्या बोलांना उदार अंतकरणानं पदराखाली घेऊन क्षमा करण्याचं सामर्थ्य फक्त आईजवळच असतं. विठाला. पहा महाराज, ठेच बाळाला लागते, वेदना आईच्या अंतकरणाला होते. आजारी बाळ पडतो, झोप आईच्या डोळ्यातली उडालेली असते. ताप बाळाला येतो, अंतकरण आईचं पोळलेलं असतं. बाळासाठी तिनं कित्येक रात्री जागून काढलेल्या असतात. पुन्हा ऐका, आई जीवाची असो अथवा देवाची, ती आईच आहे. आई रंकाची असो अथवा राजाची, आईच आहे. आई पशुपश्वादिकांची असो अथवा जनावरादिकांची असो, आई आईच आहे. सबसे बड़ी सबसे सबसे बडी है. तुम्हाला एका प्रमाणानं सांगतो. एखादं खेडेगाव असू द्या, जुना काळ, घरापासून शेत 2-4 किलोमीटर अंतरावर आहे. शेतात रोजगारी कामाला लावलेले. एकुलता एक मुलगा असल्यामुळं ती सुनबाई एकुलती एक आहे. घरात म्हातारी सासू आहे. रोजगारी कामाला लावले. 10 वाजता काम सुरू झालं आहे. म्हणजे मी जुन्या काळातलं सांगतोय. आताची रोजगारी तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा. 10ला काम सुरू झालं आहे म्हणून तिची लगबग आहे. स्वयंपाक उरकला आहे, नवरा पुढं गेलेला आहे, सासूचं मुलाचं जेवण करून ठेवलं आहे. आणि जाताना ती 3-3 वेळा सासूला सांगते, आत्या लेकराकडे ध्यान राहू द्या बरं, लेकराकडे लक्ष राहू द्या बरं. आता एकटंच घरी आहे, तुम्हीच आहेत, तुमच्या जीवावर सोडून चालले. जेमतेम 4 वर्षाचं लेकरू आहे. आई रानाला गेली, दिवसभर रोजगाराच्या मागं फिरली, कामं धामं आटोपले. संध्याकाळी घरी येताना त्यावेळेला गॅस नाही आहे, चूल आहे, म्हणजे सरपणाची सोय करायची. मग दिवसभर काटक्या कुटक्या गोळा करून तिनं सरपणाचा भारा केला आहे. जाताना एका किटलीमध्ये भाजी, एका किटलीमध्ये ताक घेऊन गेलेली आहे. भाजी ताक संपलंय, 2 किटल्या रिकाम्या झाल्यात. एका किटलीत काहीतरी रानमेवा घेतला आहे, सीताफळं, रामफळं, बोरं, काय जे असेल रानातलं ते. दुसऱ्या किटलीमध्ये भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, जे रानात पीक आहे ते. 2 हात 2 किटल्याला गुंतलेत. डोक्यावर सरपणाचा भारा घेतला आहे. 4 किलोमीटर अंतर आहे शेत आणि घर.
संध्याकाळची वेळ आहे. बाळाच्या भेटीच्या ओढीनं लगबगीनं ती आई पावलं टाकत आली आहे. 4 किलोमीटर अंतर तिनं अवघ्या 10 मिनिटात कापलं. सप 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 पावलं टाकत आली. मंदिराच्या जवळ आली. तिचं ते 4 वर्षाचं लेकरू त्याच्या मित्रांसोबत काहीतरी खेळतंय. अचानक त्याला समोरून आई आलेली दिसली. धावतच गेलं आणि आईच्या कमरेला बिलगलं. त्याला सगळा खेळ संपला त्याचा. आता आईला लेकरू भेटलंय. 4 किलोमीटर 10 मिनिटात आली आहे. आता मंदिरापासून घरी जायला फक्त 200 पावलं टाकायचे. हात तर धरता येत नाही, त्याला उचलून घेता येत नाही. किटलीतून एक बोट असं बाहेर देते. त्या लेकरानं त्या बोटाला धरलं आणि मग आता हे माय लेकरं चालायला लागले. ऐका, 4 किलोमीटर अंतर फक्त 10 मिनिटात कापलंय. त्याच आईला उरलेले 200 पावलं टाकायला 10 मिनिटं लागतात. बालकाचे चाली माता जाणी पाऊल गाडी. माता जाणून पाऊल गाडी. माता जाणून पाऊल गाडी. माता जाणून पाऊल गाडी. माता जाणोनी पाऊल घाली बाळकाचे चाली. याला म्हणायचं पुरविली आळी. 4 किलोमीटर अंतर 10च मिनिटात आणि उरलेले 200 पावलं टाकायला 10 मिनिटं. का फरक झाला आहे? येताना ती आईच्या पावलानं आली आहे, पण मंदिरापासून घरी जाताना ती लेकराच्या पावलानं चालली आहे. बाळाचे पावलं किती नाजूक पडतात तितके नाजूक. डोक्यावरचा भारा विसरली आहे, हातातल्या किटल्यांचं ओझं विसरली आहे. आता फक्त तिचं विश्व त्या बाळाभोवती फिरतंय. ह्या प्रेमाला आईचं प्रेम म्हणतात. जगाचं सोडा, जगाच्या मालकाला सुद्धा या 2 शब्दानं वेड लावलं. म्हणून जगाचे मालक जगाचा कारभार सोडून देऊन विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. माता, माय, आई या शब्दांची तोंड भरून हाक मारता यावी म्हणून जगाचे मालक लेकरू होऊन आले. आई ग आई नाही खाली मे माती. आई तोंड भरून त्याला हाक मारावीशी वाटली. मातृप्रेमाची चव चाखायला मिळावी म्हणून जगाचा कारभारी लेकरू होऊन यशोदेच्या अंगणामध्ये लोळतोय. विठाला महिला मंडळ पाखरांची सुद्धा असू द्या ती आई असते. पाखरांची घार हिंडे पण चित्त तिचे पिलापास. ती कासवीचं उदाहरण आलं संत वाङ्मयामध्ये. कासवी विहीरभर फिरते, तलावभर फिरते, समुद्रभर फिरते, फक्त कृपा कटाक्ष लेकरावर टाकते आणि त्या लेकराचं संगोपन करते. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. याला आईची नजर म्हणायचं. आईच्या नजरेत सामर्थ्य आहे, आईच्या पंखात सामर्थ्य आहे. आपल्या संतांनी अजून गोडवे गायलेत महाराज. इवले इवले पिलं घरट्यामध्ये असावेत. आता ते 4 घास खाण्याच्या वयात आलेले असावेत. मग त्या आईला सारखी काळजी असते. कुठल्या शेतात धान्य मिळेल, कुठल्या अंगणात धान्य वाळत घातलेलं असेल. मग आता मला त्या अंगणापर्यंत जावं लागेल आणि ह्या पिलांच्या पोटाची तजवीज करावी लागेल. सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर ती पक्षिणी निघाली आहे चारा आणायला. प्रभाते चारी यासी जाय पक्षिणी. 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 प्रभाते चारी यासी जाय. पिलुवाच्या पाये, पिलुवाच्या पाये उपवास. पक्षिणी. प्रभाते चारी यासी जाय. प्रभाते चारी यासी टाळ्या वाजवा. तुम्हाला सांगू का, एक आपल्याकडं अभंग आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत जीवाचं मनोरथ पूर्ण करतात, तसं गायक लोकांनी कीर्तनकाराचं मनोरथ पूर्ण केलं पाहिजे.
बऱ्याच वेळेला इथवर आणूनही गायक असा बघत समजावं कीर्तन झाल्यास याला लोटांगण घातलं पाहिजे. महाराज मी एकही प्रमाण असं हे केलं नाही, पण एकही प्रमाण रोहिदास महाराजांनी मिस होऊ दिलं नाही. साथ याला म्हणायचं. कलाकार भरपूर असतात, सगळे साथीदार होत नाहीत. बरेच जण साथीच करतात आणि बरेच जण साडेसती होतात. मृदंगाची साथी असावी, साडेसाती होत जाऊ नये. महाराज इतकं समाधान वाटलं मला. मी आता ह्या आठवड्यात जेवढे कीर्तनं केले ना, मला असे नाजूक वाजवणारे मिळाले. मृदंग हा नजाकतीचा विषय आहे, बडवण्याचा विषय नाही. मृदंग बडवणारे खूप झाले, असे वाजवणारे आता विरळे होत चालले. मृदंग वाजला पाहिजे, बदडला नाही पाहिजे. त्याला आणि जेवढं तुम्ही नाजूक वाजवाल तेवढं ते स्पष्ट उमटतं. ते उमटायचं गेलं कुठं त्या गायकाचा हात धरून जागा मागायची वेळ आली. जागा कालामध्ये सम देऊन मोकळा होतो जागा. किती मात्र्याचा चक्रधार वाजला पाहिजे, कुठवर गेला पाहिजे, कुठं समेवर थांबता आलं पाहिजे. अरे सम म्हणजे काही घोटाळा आहे का? हो का? सम पंडित बिरजू महाराजांनी समेची व्याख्या केलेली सांगतो. त्यांनी हिंदीतून सांगितलं सम किसे कहते हैं, सम क्या होते. त्यांनी सांगितलं, म्हटले कृष्ण आणि गवळणी रास मंडळाच्या तिथं नाचतायत. कृष्ण किती आहेत? एक. गवळणी किती आहेत? हजारो. हजारो गवळणीमध्ये कृष्ण एकटा नाचतोय. बेभान बेधुंद होऊन नाचतात 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 आणि तासभर नाचल्यानंतर भगवंत कुठल्या तरी एका गवळणीला हाताला धरतो आणि मिठीमध्ये घेतो. तासभर नाचल्यावर अचानक एखाद्या गवळणीचा नंबर लागतो, ती कृष्णाच्या मिठीत जाते. कृष्णाच्या मिठीत विसावल्यानंतर त्या गवळणीच्या मनाला जो आनंद झाला, त्या आनंदाला संगीतशास्त्रातली सम असं म्हणतात. त्या उच्च कोटीचा आनंद वाजवणाऱ्याच्या, गाणाऱ्याच्या आणि श्रोत्याच्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा ती खरी सम ठरते. ज्याला काहीच कळत नाही त्याचा सुद्धा खुबा वर झाला पाहिजे. ह्या बात मान उगा हल्ली पाहिजे. ज्याला गाण्यातलं ग कळत नाही त्याचा सुद्धा सहज आता कट टू कट झालं की असं झालं पाहिजे बस. हे सगळ्यांचं ज्या वेळेला असं होतं ना, त्याला खरी सम म्हणायचं. धडधड 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 था हसल्याला सम नाही म्हणायचं. असं वाटतंय ते पाठीत गुद्दा घातला का काय. काय काय तर महाराज थांबच ना झालेत. 64 मात्रा झाल्या, 132 मात्रा, त्याचं चालूच आहे. आमच्याकडे आहे असा जीव मेटा कुठे लावतो. अरे कधी हे थांबत आहे बाबा, आता कधी थांबतोय बाबा. शास्त्र आहे महाराज, गाण्याचं शास्त्र आहे, वाजवण्याचं शास्त्र आहे, वक्तृत्वाचं शास्त्र आहे. तैसे साच आणि मवाळ, मिथिले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता दुसरं आहे का? वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. हे बोलण्याच्या बाबतीत असावं. आणि गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे तुका प्रेमे नाचे गाय, आणि गाता गाता गाणियात विरोणी जाय. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे. महाराज हे 3 साधनं आहेत आमचे, मृदंग, विणा आणि टाळ. परमात्म्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या ह्या 3 लक्झरी बसेस आहेत, ध्यानात ठेवा. आणि या साहित्याचा अवमान झाला नाही पाहिजे. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस. महाराज विद्यार्थी मंडळी ऐकून ठेवा. कीर्तनानंतर टाळ इकडं तिकडं टाकला ना महाराज, मला ते टाळ घेऊन त्याच्या डोक्यात हाणा वाटतं. टाळाचा अपमान नाही करायचा, ते आपलं परमात्म प्राप्तीचं साधन. विना तितक्याच सन्मानानं सांभाळायचा. मृदंग आता हे तर तुमचा स्वतःचाच आहे, पण काही काय मृदंग हे गावच्या मृदंग वाजवीत आहेत, कणिकसुद्धा काढत नाहीत महाराज. असं वाटतंय तीच कणिक काढावून ह्या तोंडात घालून हाणावायला. कणिक गठ्ठे उतरवले पाहिजे, कणिक काढली पाहिजे. मृदंग हे वाद्य नाही, ते आमचं परमात्म प्राप्तीचं साधन आहे. या भावनेनं आम्ही त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. हे असे गुणवान असले ना मन भरून येतं महाराज. कुठंतरी आपण शुद्ध सांप्रदायिक कीर्तनं करतो, त्याचं समाधान
आशी साथ मिळाल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. विठाला प्रभाते चारी आसी जा. पक्षिणी काय तिची भावना आहे त्या पिलांविषयी. हे सगळे मी उदाहरणं आईचे देतोय, ध्यानात घ्या. यशोदा जरी परब्रह्म तिच्या अंगणात खेळत असलं, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत सुर, मान्य आहे. पण तो यशोदेसाठी परब्रह्म नाही, तो यशोदेसाठी तिचा बाळ आहे. मग आई प्रेम भरानं भारावून गेली ना, ती लेकराला काय काय पदव्या लावेल सांगता येत नाही. यशोदेच्या नजरेत कृष्ण आछुडा आहे. कृष्ण आपण सगळे सुशिक्षित मंडळी आहात. बछड शब्दाचा अर्थ सांगा बरं मला. बछड गाईचं वासरू, छकुडं घोड्याचं पिलू, आछड. बघा सापडलं तर. माझं मराठीत MA झालं आहे. मी 50 शब्दकोश आजवर पाहून आलो, मला अद्यापपर्यंत अछड शब्दाचा अर्थ सापडला नाही आणि मला सापडणारही नाही. सध्या मी एका निष्कर्षावर येऊन थांबलो. आछड शब्दाला काहीच अर्थ नाही. यशोदेनं कृष्णावर केलेली वेडी माया याला आछड असं म्हणायचं, बाकी काहीच नाही. ह्या बाया बिल्याकराला म्हणतात का नाही, मा बाबड्या, माझा डबड्या, वाघ, माझा वाघ. घरात झुरळ निघालं तर वाघ चड्डी घालीत नाही, तसाच पळत आहे. पण आईच्या नजरेत तो काय असतो, माझा वाघ. पोरीला माझी चिमणी, माझी बाहुली. आता नवीन नावं आलेत, माझा गोल्या. गावात एकतरी गोल्या झालाय आता, माझा गोल्या. आणि पांघरू घाली ते कुंचडे. या तरुण पिढीला नाही कळणार, आपल्या पिढीला कळल कुंचडं. ते म्हातारीचे 15 लुगडे वापरून झालेले, त्यातले चांगले चांगले तुकडे काढायचे. आमच्या मराठवाड्यात त्याला तडपं म्हणतात, तडपं. धुडके, गिरगावकर भाषेत धुडके, धुडके. ते धुडके तडपं काढायचे. 15 तडपांचं एक टोपडं शिवायचं पांघरायला. त्याला 2 बंद असायचे गळ्याला बांधायला. आणि आणखी ते देखणं दिसावं म्हणून वर त्याला गोंडे लावलेले असायचे. त्याला म्हणायचं कुंचडं. हे कुंचडं ज्या पिढीनं पांघरलं त्यांना आजीच्या मायेची ऊब पांघरली असं म्हणायचं. आता या पोरांना कुंचडं मिळालं नाही, यांना माकड टोप्या मिळाल्या. बहुतेक लेकरं माकड चाळे जास्ती करतात हल्ली. आईचं प्रेम आहे. पांघरू घाली ते कुंचडे. यशोदा देवाला देव म्हणून पाहत नाही, माझं बाळ, माझा कृष्ण, माझा कान्हा म्हणून पाहते. विठाला ती आई आहे महाराज. तुम्ही बघा, महिला मंडळ सकाळी 7ला लेकरू शाळेत जातं, दुपारी 12ला शाळेतून येतं. किती कासावीस असता तुम्ही? 5ला उठणार, घर आवरणार, स्वयंपाक करणार, 5:30 पावणे 6ला त्याला उठवायला जाणार. उठ र राजा, ते म्हणतं जाऊ दे गाई आजच्या दिवस, झोपू दे गाई आजच्या दिवस. डोकंच दुखायलंय, मळमळच, काहीच होत नसतं त्याला, फक्त शाळा चुकवायची असते. आणि आईची तळमळ शाळेत पाठवायचं असतं. मग डब्बा केलाय, वाया जाईल, उठ आंघोळीला चल. आता 6 वर्षाचं लेकरू आहे, त्याला आंघोळ करता येते, पण आईचं समाधान होत नाही. थांब, तुझ्या अंगावर मळ झाली आहे, दगडानं घासावं लागेल, साबण नीट लावत नाही, मला आंघोळ घालू दे. त्याला आंघोळही घालते. त्याला पॅन्ट नेसता येत नाही का? आई म्हणते थांब, मी नेसवते. त्याला शर्टिंग करता येते, सगळं. त्याला गन पावडर करता येतं, पण आईचं म्हणणं थांब, मला करू दे. त्याला पावडर लावणार, त्याला काजळ घालणार, त्याला गन लावणार, सगळं सजवून धजवून झाल्यावर पुन्हा गाळात आपल्या डोळ्यातलं काजळ काढून त्याच्या गालाला.
आणि एकदाचं डबा देऊन गाडीत बसवलं की मग घरचे कामं सुरू. 11:30 झाले की पुन्हा कावरी बावरी. 11:30 झाले, आता माझा राजा येईल, आता माझं बाळ येईल, त्याला काहीतरी गरम गरम द्यायला लागेल. 11:45 तर घरात मनच लागत नाही तिचं. सारखी दारात जाते, माघारी येते, दारात जाते, आली का गाडी, आली का स्कूल बस. 12च्या ठोक्याला जर गाडी नाही दिसली तर तिच्या काळजाचा ठोका चुकतो. मनात अनेक प्रश्न विचारांचं काहूर माजतं. ॲक्सिडेंट झाला नसेल कशावरून, दंगल पेटली नसेल कशावरून, गॅस टंचाईमुळे LPG मिळालाच नसेल कशावरून, गाडी पंपातच अडकली नसेल कशावरून. 1000 प्रश्न येतात मनात. काही झालं का काय, लेकर शाळेतच अडकले की काय, का उशीर झाला. 12:05च्या पुढं गेल्यावर तर बस डोळ्यात पाणीच येतं, तिच्या छाती धडधड करायला लागते. का नाही आलं, का नाही आलं. 12:15ला गाडी दिसली, सगळा जीव भांड्यात पडतो. आता गाडी घरापर्यंत येईस्तोवर थांबत नाही, ही गाडी जवळ जाते. ते पायऱ्यातून उतरायच्या आत त्याला उचलून घेते, पटापटा मुखे घेते, पाठीवरून हात फिरवते. काय शिकलास आज, काय दिला अभ्यास, डब्बा खाल्लास का. 17 प्रश्नाची. लेकरू म्हणतं बस ग आई, जरा बसू दे मला घरी. अंगावरचे कपडे काढ, हातपाय धू, काय करू खायला सांग, ते काढून ठेवलेले कपडे घाल, ते बदल म्हटलं ना तुला. त्याचं म्हणणं असतंय मला 10 मिनटं पडू द्यावं, डोरेमॉन थोडासा बघू द्यावं आणि मग आईनं बोलावं. पण हिचं प्रश्न चालू. काही नाही महाराज, फक्त हे प्रेम आहे, फक्त तो जिव्हाळा आईचा आहे. मला सांगा, सामान्य आई जर इतकी कावरी बावरी होते तर आमचा राजस सुकुमार असलेला कान्हा जरा यशोदेच्या नजरेआड झाल्यावर यशोदा किती कावरी बावरी होत असेल. अहो, दिसल त्या गवळणीच्या हाताला धरून, ए बाई आता होता ग, हातात फुल होतं त्याच्या. हाती घेवनिया फुल, घेवनिया फुल, अंगणी रांगत आले मुल, हो सारवितानी फुल, ऐशी फुल बनी कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील आता, माझा कृष्ण देखील आता, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे इथं आईचं प्रेम आहे. माझा कृष्ण देखील का, कोणीतरी सांगा गे सांगा. याला म्हणायचं आई बाळाच्या सगळ्या इच्छा जिला कळतात आणि बाळाच्या सगळ्या इच्छा जी पुरवते ती आई. बघा, मला ह्या आई तिथं बसवायच्या. ही माऊली काही दिवस एका कुटुंबाची लेक, तिनं बापाचं घर सजवलं. कातोरे परिवाराची सून होऊन येताना आमच्या शंकररावजींच्या जीवनामध्ये ही माऊली पार्वती बनून आली. काय नावही देवानाला जोडून आलेत बघा. दादा शंकरराव आहेत आणि आई पार्वतीबाई आहेत. आणि पोरं मग गणेश आणि कार्तिकच की हो. आमचे रोहिदास भाऊ राजकारणाचा सगळा करणारे, आमचे सप्ताहाचं नियोजन करणारे धनाजी भाऊ, हे सगळं ठरवून केल्यासारखं आहे बघा. त्या शंकर पार्वतीच्या पोटी हे रत्न आले. हे एवढं मंगल कार्यालय उभं केलं आहे. हे वैभव सोपं नाही महाराज. हे आई वडिलाचा आशीर्वाद पाठी असल्याशिवाय वैभवाचं तोंड आपल्याला बघता येत नाही. आणि ती कृतज्ञता आहे. आमच्या आईचा सोहळा आमच्याच लॉन्समध्ये पार पडला पाहिजे. हा जमलेला समाज या पोरापोरींनी आईची मनोभावे सेवा केली आहे आणि हे कुटुंब समाजात उठण्या बसण्याच्या पात्रतेचं आहे याची पावती देणारा हा समाज आहे. उगाच कोणी कोणासाठी यायला मोकळं नाही. हे जमले लोक म्हणजे ह्या परिवारासाठी. ती आई लेक म्हणून राहिली, ती आई कातोरे परिवाराची सून म्हणून, शंकरदादाच्या जीवनामध्ये त्यांची पत्नी म्हणून त्यांचा संसार उभा करत राहिली. आणि त्यांच्या पश्चात पुन्हा ह्या सगळ्या लेकरांची माय झाली. मग हे भावंड 4 असतील, पुतण्या आणि पुढं नातवंड. मला वाटतं एक नातू परशुराम भाऊचा मुलगा डॉक्टर आहे. हे इथवर हे सगळं त्या मायनं डोळे भरून पाहिलं, सगळ्यांना ते प्रेम दिलं आणि सगळ्याकडून ते प्रेम
घेतलं. जगद्गुरू तुकोबारायाच्या नजरेमध्ये आसी माय पांडुरंगाच्या योग्यतेची असते. दुसऱ्या चरण माया तरी ऐसी सांगा, माया तरी ऐसी सांगा, माया तरी ऐसी सांगा, माया तरी ऐसे सांगा कृपाळुवा पांडुरंगा, कृपाळुवा पांडुरंगा, माया तरी ऐसी सांगा, माया तरी ऐसी सांगा, कृपाळुवा पांडुरंगा, कृपाळुवा पांडुरंगा, माया तरी ऐसे सांगा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा कुंडलिका वरदे श्री ज्ञान दे पंढरीनाथ भगवान की जय, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, श्री गुरु निवृत्तीनाथ विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग माय तरी ऐसी सांगा कृपाळुआ पांडुरंगा. इथं भगवंताला आईची उपमा दिली असं म्हणा. माझी विठाई किठाई कृष्णाई कान्हाई, किंवा आईलाच भगवंताच्या बरोबरीत नेऊन ठेवलं असं म्हणा. मग उपस्थित जनसमुदायाला या सोहळ्याच्या निमित्तानं एकच संदेश देऊन जातो. एक वेळ पंढरीची वारी आपल्याकडून 2 वर्ष उशिरानं झाली तरी हरकत नाही. पंढरीच्या विठोबा रखुमाईला 2-4 वर्षांनी उशिरा भेटायला जा. फक्त घरातल्या विठोबा रखुमाईला ते आहेत तोपर्यंत जीव लावा. ते विठोबा रखुमाई तुमच्या घरी भेटायला येते. आम्ही कमरा बांधून फक्त सांगतो असं नाही. मी केलं महाराज. रोहिदास महाराजांना माहीत आहे 7पर्यंत मी आळंदीत राहिलो आणि 2007ला वडिलांना अचानक अर्धांगवायूचा अटॅक आला. खरं तर मला तिथून पुढं वृंदावनला 2-4 वर्ष जायचं होतं, पण वडिलांना अर्धांगवायू झाला. घरी गेलो, दवाखाना करून पाहिला, कशानंच आम्हाला यश आलं नाही. डॉक्टर म्हटले आता फक्त घरी ठेवा आणि सेवा करा. 4.5 वर्ष दररोज झोपलेल्या जागेवर वडिलांची आंघोळ आम्ही दोघा भावांनी केली. दर 8 दिवसाला त्यांची दाढी मी हातानं करायचो आणि दर 15 दिवसाला त्यांची कटिंग मी स्वतः हातानं करायचो. दररोज दोघं भाऊ आम्ही आंघोळ घालायचो. सकाळची भाकरी माझ्या हातानं 4 घास भरवल्याशिवाय मी घर कधी सोडलं नाही. आईनं मात्र तशी संधी नाही मिळू दिली. आई शेवटपर्यंत उभी राहिली आणि एक दिवस रात्री अंथरुणाला पडली आणि पहाटे जगाचा निरोप घेतला. पण वडिलांची मात्र सेवा करायला मिळाली. आई 92 वर्षाची असताना 32 पैकी 30 दातं तोंडात होते महाराज. फक्त 2 दाढा पडल्या होत्या. जपलं तिलासुद्धा. जपा, मायबापाला जपा. उभ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. तिनं आपल्याला पोटात वागवलं आहे, रक्ताचं दूध करून आपल्याला दिलं आहे. तिच्या आजारपणात दुधाचे 2 चमचे तिला देता आले तर बघा. तिनं हाताचा पाळणा करून सांभाळला आहे. तिला
तिच्या आजारपणात हलगत हातावर उचलून नेऊन गाडीत ठेवायची संधी मिळाली तर सोडू नका. तिनं एका घासाचे 4 घास करून आपल्याला भरवलेत. तिच्या मुखात तिच्या आजारपणात 2 घास भरवायची संधी मिळाली तर सोडू नका. तिनं आपले कपडे दिवसात 10 वेळा बदललेत, घाण झालेले कपडे, आणि न कंटाळा करता धुतलेत. अनावधानाने आईच्या आजारपणात तिचं लुगडं घाण झालं तर ते बदलायची संधी सोडू नका आणि त्याची लाज वाटू देऊ नका. कीर्तनाच्या गादीवरून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मायबापाचे घाण झालेले कपडे बदलायची तयारी ठेवा. तुम्हाला त्या घाण कपड्यामध्ये जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, असं त्या तीर्थाचं महत्त्व आहे. आणि ही अशी आई या कुटुंबाला लाभली. तिनं ह्या 4 भावंडांच्या मुखामध्ये भरलेला प्रत्येक घास तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरसाच्या बरोबर. कैलासवासी पार्वतीबाई शंकररावजी कातोरे आईसाहेबांचं वर्षश्राद्ध. रोहिदास भाऊ, धनाजी भाऊ, त्यांच्या बहिणी, त्यांचे सर्व भाऊ पुतणे, सगळा मोठा परिवार. आईला अभिवादन करू, आदरांजली अर्पण करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञान सखया
नाही कार्यक्रम वेळेत संपलाय. गणेश सर बोला. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. गणेश महाराज बोला आधी. भाऊ तुम्ही नंतर बोला. गणेश सर बोला. या 2 मिनिटं द्या त्यांना.